तुम्हाला संत ज्ञानेश्वर माऊली यांचा अभंग म्हणून दाखवणार आहे. आज आहे मराठी भाषा दिन निमित्त अभंग आणि निरूपण करणार, स्पष्टीकरण देणार आहे. अभंग. माझ्या मराठीची बोलू कौतुकी, परी अमृता तेही पैज जिंके, ऐशी अक्षरे रसिका मिळविन. संत ज्ञानेश्वर माऊली आपल्या पहिल्या वाक्यात बोलतात की माझ्या मराठी बोलू कौतुकी, परी अमृता ही पैज जिंके. म्हणजेच मराठी भाषा ही अमृतालाही फिके पाडेल आणि त्या सुद्धा पैज जिंकण्याची ताकद मराठी भाषेमध्ये आहे. अशी अक्षरे मिळविणे. अर्थात पुढे संत ज्ञानेश्वर माऊली सांगतात की मी अशी अक्षरे मिळविणे. अर्थात संपूर्ण विश्वच हे रसिक आहे, त्याला मिळवीत म्हणजे त्याला संपूर्ण विश्वाला मी जिंकून घेईल. मला आणखीन दुसरं करण्याची आवश्यकता भासणार नाही. संत ज्ञानेश्वर माऊली आपल्या भावार्थ ज्ञानेश्वर दीपिका मध्ये सांगतात की तुम्ही कितीही हे कराल, जोपर्यंत तुम्ही खऱ्या अर्थाने अभ्यास नाही कराल तोपर्यंत मला माझी मराठीची बोल कौतुकी, परी अमृता तेही पैज जिंके हे तुम्हाला कळणार नाही. कळण्यासाठी तुम्ही अभ्यास करायला हवा. अशी अक्षरे रसिका मिळविन. अर्थात माऊलींच्याच भाषेत सांगायचं झालं तर ही मायबोली म्हणजे मातृभाषा आपल्याला शिकवते की कसे आपण जगावे आणि कसे समोरच्याला बोलावे यासाठी. आणि म्हणूनच रसिक इतके तल्लीन होतात अभंग ऐकण्यासाठी की त्याचं वर्णन मला करता येत नाही. संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की या विश्वात तुम्ही अहंकार विरहित जगा आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला माणूस म्हणे जगायचा असेल तर तुम्ही संत ज्ञानेश्वरी याचा आधार घेतलाच पाहिजे. प्रत्येकाने एकतरी ओवी आठवावी, एकतरी ओवी वाचावी असं माऊलींना वाटतं. म्हणून आजपासून आपण दृढ निश्चय करू, एक तरी ओवी आपण वाचू आणि नवीन पिढीसाठी आपण काहीतरी करू असा दृढ संकल्प या मातृभाषेच्या दिनानिमित्त आपण करू. आणि इथेच मी थांबतो, निरूपण इथे स्टॉप करतो आणि तुमची रजा घेतो. शेअर करा, कमेंट करा, लाईक करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ हे मिळतील. लवकरच पुढील वाक्यता आणि अर्थाचा नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळेल याची मी ग्वाही देतो. जय शिवराय, जय जिजाऊ, भारत माता की जय, वंदे मातरम. जय जवान.